या धुवाधार पावसामुळे घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालेलं असताना आता पुढचे 48 तास सुद्धा धोक्याचे आहेत, खास करून कोकण आणि मुंबई परिसरासाठी। त्यामुळे जोवर अत्यावश्यक काम नाहीये तोपर्यंत हे 2 दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। 8 जुलैच्या रात्रीपर्यंत हवामानाची तीव्रता कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा 24/7 अलर्ट मोडवरती असेल अशा सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या वतीने दिल्या गेल्यात। मुळामध्ये 8 तारखेपर्यंत सातत्याने आपल्याला हे सगळे अलर्ट्स आहेत। आता विशेषतः आपण जर बघितलं तर गेल्या 4-5 दिवसांमध्ये पालघर जिल्हा हा अतिशय वर्स्ट अफेक्टेड अशा प्रकारचा जिल्हा आहे। वसई विरारचा भाग असेल, पालघर शहराचा भाग असेल, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी जंपण्याच्या घटना या ठिकाणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणचे रस्ते बंद आहेत।